Good morning dear children. Last time we have to discuss about the plane angle, solid angle, convention for the use of the SI units. Today we will discuss about the measurement of the length, distance, stars. Okay. Now measurement of the large distance. Large distance such as the distance of a planet or star from the earth cannot be measured directly with a meter scale, so as parallax method is used for it. Dear children, आपल्याला डिस्टन्स जर मेजर करायचा असेल तर आपण इझिली डिस्टन्स मेजर करण्यासाठी मीटर स्केल यूज करू शकतो, बरोबर. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून, अर्थ अँड एनी स्टार मेजर करायचं असेल तर आपण मीटर स्केलने ते यूज करू शकत नाही. तर त्यासाठी काही मेथड्स आहेत, त्या मेथडला म्हटलेलं आहे. तर ते लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी जे मेथड यूज केली जाते त्या पॅरालॅक्स मेथड मीन्स लार्ज डिस्टन्स फ्रॉम द अर्थ अँड एनी प्लॅनेट. हे झालं लार्ज डिस्टन्स, ते आपण मीटर स्केलने यूज करू शकत नाही. म्हणून म्हटलं आहे हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी जे मेथड यूज केलेली आहे त्यालाच पॅरालॅक्स मेथड म्हटलं आहे. I will repeat again. Large distance such as the distance of the planet or star from the earth cannot be measured directly with a meter scale, so as parallax method is used for it. म्हणून ही parallax method यूज केली. डिस्टन्स मेजर करण्यासाठी डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड एनी प्लॅनेट आपण हे मीटर स्केलने फाइंड करू शकत नाही. म्हणून त्यासाठी जी मेथड यूज केलेली आहे त्याच मेथडला पॅरालॅक्स मेथड म्हटलं आहे. फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ दिस पॅरालॅक्स मेथड लेट्स वी डू ए सिम्पल एक्सपेरिमेंट. यासाठी एक सिम्पल एक्सपेरिमेंट आपण बघूया. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ यू अँड लुक ॲट इट विथ युअर लेफ्ट आय. आपल्या डोळ्यांसमोर हात धरायचा आहे आणि तो हात ऑब्झर्व करण्यासाठी इनिशियली लेफ्ट आय तुमचा क्लोज करा, म्हणजे तुम्ही राईट आयने त्याला ऑब्झर्व करणार. अँड देन विथ युअर राईट आय क्लोज, आणि नंतर तुम्ही राईट आय क्लोज करा आणि लेफ्ट आयने त्याला ऑब्झर्व करा. बघा, जी पॅरालॅक्स मेथड आहे त्या पॅरालॅक्स मेथडसाठी जो काही एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे तो म्हणजेच काय करायचं आहे, आपल्या डोळ्यांसमोर हात धरा आपलाच आणि त्या हाताला ऑब्झर्व करण्यासाठी तुम्ही तुमचं लेफ्ट आय क्लोज करा आणि त्याला राईट साईडने ऑब्झर्व करा आणि देन युअर राईट आय क्लोज करा आणि नंतर त्याला लेफ्ट आयने ऑब्झर्व करा. म्हणजे यू विल फाइंड दॅट युअर हँड ॲपियर्स टू मूव्ह अगेन्स्ट द बॅकग्राऊंड. म्हणजे आपल्याला त्या हाताची पोझिशन चेंज झालेली दिसतील. बघा, इनिशियली काय सांगितलं आहे, आपल्या डोळ्यासमोर हात धरा आणि तो हात बघण्यासाठी सुरुवातीला लेफ्ट आय क्लोज करा आणि त्याला राईट आयने बघा. सेकंड टाईम तुम्ही राईट आय क्लोज करा आणि लेफ्ट आयने ऑब्झर्व करा. हे ऑब्झर्व करत असताना तुमचं असं लक्षात येईल की त्या हाताची ही पोझिशन ती चेंज झालेली असेल. मीन्स तुम्हाला असं आढळून येते की हाताची जी पोझिशन आहे ॲपरंट चेंज म्हटलं आहे. दिस इफेक्ट इज नोन ॲज दी पॅरालॅक्स. त्यालाच काय म्हटलेलं आहे, पॅरालॅक्स. म्हणजे जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर एकाच ठिकाणी उभा आहे, तो फक्त इनिशियली तो हात ऑब्झर्व करण्यासाठी लेफ्ट आय क्लोज करतो आहे आणि राईट आयने त्यावेळेस बघतो आहे. सेकंडली राईट आय क्लोज करतो आहे आणि लेफ्ट आयने त्याला बघतो आहे. त्यावेळेस त्या हाताची पोझिशन चेंज झालेली दिसते. ही जी काय ॲपरंट चेंज आहे यालाच म्हटलं आहे पॅरालॅक्स मेथड. पॅरालॅक्स मेथड इज डिफाइंड ॲज द ॲपरंट चेंज इन पोझिशन. म्हणजे जी काय ॲपरंट चेंज आहे म्हणजे आपण म्हणतो आभासी प्रतिमा, तसंच ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू ए चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. जी काय ॲपरंट पोझिशन आहे त्या ऑब्जेक्टची ती कशामुळे चेंज झालेली आहे, ऑब्झर्वरमुळे. बरं, इनिशियली ऑब्झर्वर लेफ्ट आय क्लोज करतो आहे आणि राईट आयने बघतो आहे. सेकंडली तोच ऑब्झर्वर राईट आय क्लोज करून लेफ्ट आयने बघतो, म्हणजे हाताची पोझिशन चेंज झालेली दिसते. यालाच म्हटलं आहे पॅरालॅक्स मेथड. बाय मेजरिंग द पॅरालॅक्स अँगल, मग आता जो काही हात होता तो हात हा एकाच ठिकाणी होता, फक्त लेफ्ट आयने बघतोय राईट आयने बघतोय, ही कंडिशन आहे त्या ठिकाणी. म्हणून त्यामध्ये जो अँगल तयार करताना त्यालाच म्हणजे पॅरालॅक्स अँगल विच इज डिनोटेड बाय द लेटर थिटा अँड नोईंग द डिस्टन्स बिटवीन द आयज E1 अँड E2. म्हणजे जे काही आपण आयने ऑब्झर्व केलं
लेफ्ट आय क्लोज करून राईट आयला त्याला E1 म्हटलं आणि राईट आय क्लोज करून लेफ्ट आयने ऑब्झर्व केलं तर त्याला E2 म्हटलं आहे. बरोबर. नाऊ त्यासाठी तुम्ही जर डायग्राम जर बघितली तर त्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर होईल. नाऊ वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम अस. म्हणजे काय आपल्यापासून जो काय डिस्टन्स होता म्हणजे हा थोडक्यात त्याचा ऑब्जेक्ट आपण डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो त्या ऑब्जेक्टचं. नाऊ वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम अस दॅट इज OP. आता ही जर डायग्राम जर बघितली बघा, या डायग्रामवरून तुमच्या असं लक्षात येईल की E1 आणि E2 हे दोन ऑब्झर्वर आहे थोडक्यात. आणि E1 आणि E2 पासून जो काही ऑब्जेक्ट होता म्हणजे इथे P कन्सिडर केलेला आहे, यामधील जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हटलेलं आहे. म्हणून इथे फॉर्म्युला आहे वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम अस दॅट इज OP म्हटलेलं आहे ॲज E1 इंटू E2 अपॉन थिटा. थिटा म्हटलं म्हणजे हे जे काही E2 पासून ते डिस्टन्स E1 इंटू E2 अपॉन थिटा म्हटलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये जो अँगल तयार झालेला आहे तो अँगल म्हटलं आहे पॅरलॅक्स अँगल. As the distances of the planet from the earth are very large, we cannot use twice. Distance of the planet from the earth are very large. म्हणजे पृथ्वीपासून कोणत्याही प्लॅनेटचं जर आपण डिस्टन्स जर कन्सिडर केलं ते खूपच लांब आहे. मग ते आपण डायरेक्टली दोन्ही आईने ऑब्झर्व करू शकत नाही किंवा फाइंड करू शकत नाही. इन ऑर्डर टू मेक सायमल्टेनियसली ऑब्झर्वेशन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट वी सिलेक्ट टू डिस्टन्स पॉईंट ऑन दी अर्थ. मग त्यासाठी आपण अर्थवरती दोन ऑब्झर्वर उभे करून ते डिस्टन्स फाइंड करू शकतो. तसं हात डोळ्यासमोर धरला आणि त्यामधील डिस्टन्स आपण इझिली फाइंड करू शकतो. बरोबर. पण ज्यावेळेस आपण अर्थपासून एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करत असेल तर आपण डायरेक्टली ते मेजर करू शकत नाही. तर त्यासाठी टू मेक सायमल्टेनियसली ऑब्झर्वेशन ऑफ ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, मग त्यासाठी दोन डिस्टंट पॉईंट म्हणजे दोन ऑब्झर्वर उभे करणार आणि तो प्लॅनेट आपण ऑब्झर्व करणार. त्यासाठी एक डायग्राम बघूया आपण, त्यावरनं क्लिअर होईल. कन्सिडर टू पॉईंट्स ऑर पोझिशन A and B ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. जसं आता दोन ऑब्झर्वर इथे E1 आणि E2 म्हटलं आहे, म्हणजे एक लेफ्ट आय आहे आणि एक राईट आहे. तसंच आता इथे दोन पोझिशन असेल, दोन ऑब्झर्वर आहेत, म्हणजे त्या फर्स्ट ऑब्झर्वरची पोझिशन A आणि सेकंड ऑब्झर्वरची पोझिशन B म्हटलेलं आहे. तेच म्हटलं आहे कन्सिडर टू पोझिशन A and B ऑन द सरफेस ऑफ द अर्थ सेपरेटेड बाय ए स्ट्रेट लाईन. मग आता जसं इथे E1 आणि E2 हे जे दोन आय आहे यामधील डिस्टन्स हे फायनाईट डिस्टन्स आहे विच इज सेपरेटेड बाय द फायनाईट डिस्टन्स. सिमिलरली टू पोझिशन म्हटलं A and B यामध्ये जे काही डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज सेपरेटेड बाय ए स्ट्रेट लाईन. डिस्टन्स B इज ॲज शोन इन फिगर बिलो. जर आता ही डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केली तर या डायग्राममध्ये बघा A आणि B म्हणजे पोझिशन A आणि पोझिशन B हे तुम्हाला दिसतं आहे. आणि यस म्हणजेच काय, त्या दोन पोझिशनपासून किंवा त्या दोन ऑब्झर्वरपासून असलेला प्लॅनेट यस कन्सिडर केलेला आहे. मग आता जो काय ए ऑब्झर्वर आहे ए पासून यस प्लॅनेटपर्यंत म्हणजे जो काही यस प्लॅनेट कन्सिडर केला आहे यामधील जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कॅपिटल D कन्सिडर करूया. सिमिलरली बी पोझिशन म्हणजेच बी ऑब्झर्वरपासून असणारं जे काही डिस्टन्स आहे ते कॅपिटल D सिमिलरली सेमच असेल. बरोबर. आणि जे काही दोन पोझिशन म्हणजेच दोन ऑब्झर्वर ए आणि बी यामधील जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स इज सेपरेटेड बाय ए फायनाईट डिस्टन्स विच इज नोन ॲज दी स्मॉल बी. मग आता दोन पोझिशन ए आणि बी यामध्ये जे काही डिस्टन्स म्हटलेलं आहे ते स्मॉल बी म्हटले. हिन्स टू ऑब्झर्वर्स ॲट these 2 points observe a distance planet S simultaneously. Now we measure the angle. आता हे दोन्ही जे काही ऑब्झर्वर आहेत ए आणि बी हे दोन्ही एकाच वेळेस त्या प्लॅनेटकडे बघत आहे. बरोबर. मग आता ज्यामधील जो काय अँगल तयार होईल म्हणजे पोझिशन ए विथ रिस्पेक्ट टू बी. बरोबर. म्हणजे जो काय पोझिशन ए आहे प्लॅनेटकडे बघणार आहे विथ रिस्पेक्ट टू बी पोझिशन, यामध्ये जो काय अँगल आहे तो असेल पॅरालॅक्टिक अँगल म्हटलं आहे. मीन्स वी मेजर द अँगल ASB. आता जर तुम्ही डायग्राम जर बघितली या डायग्राममध्ये अँगल ASB. बरोबर. आता ए ऑब्झर्व करतो आहे बी विथ रिस्पेक्ट टू बी. मग यामधील जो अँगल म्हटला आहे सिमिलर अँगल म्हटला आहे तो अँगल ASB बिटवीन द टू डायरेक्शन्स अलॉंग विच द प्लॅनेट इज व्ह्यूड ॲट these 2 points. This angle is represented by symbol theta which is known as the parallax angle. आता जो काय ए पोझिशन
विथ रिस्पेक्ट टू बी पोझिशनची ज्यावेळेस प्लॅनेटकडे बघणार आहेत त्यावेळेस त्यामधील जो अँगल आहे तो अँगल म्हटला आहे थीटा, त्यालाच म्हटलं आहे पॅरलॅक्स अँगल. ॲज द प्लॅनेट इज फार अवे. आता जर प्लॅनेट जर खूप लांब असेल म्हणजेच काय, दॅट इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ इज व्हेरी लार्ज इन कंपॅरिझन टू बी. आता बी म्हणजेच काय, जे दोन ऑब्झर्वर आहे किंवा दोन पोझिशन म्हटलं ए आणि बी, यामधील डिस्टन्स कसं आहे, हे फायनाईट आहे, म्हणजे ते मोजू शकतो आपण, बरोबर. त्याला म्हटलं फायनाईट डिस्टन्स. बट डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड ए पोझिशन और डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड बी पोझिशन हे कसं आहे, लार्ज डिस्टन्स, म्हणून त्याला आपण कॅपिटल डी म्हटलं आहे. म्हणजेच काय, द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द अर्थ इज व्हेरी लार्ज इन कंपॅरिझन टू बी. म्हणजे जे स्मॉल डिस्टन्स आहे बी आणि कॅपिटल डी यांची जर कंपॅरिझन केले तर कॅपिटल डी हे डिस्टन्स हे लार्ज आहे आणि स्मॉल बी हे कसं आहे, लहान आहे. म्हणजेच कॅपिटल डी इज लेस दॅन, राईट, it is wrong. Means if you compare the distance to planet, म्हणजे स्मॉल डिस्टन्स आणि कॅपिटल डी यामधील जे डिस्टन्स जर आपण कम्पेअर केलं आढळून येईल की स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी विच इज लेस दॅन 1. therefore theta is very small. We can thus consider AB as the arc of length of B of the circle and D is its radius. जर आता आपण हे दोन पोझिशन म्हटलं आहे ए अँड बी, बरोबर, यामधील डिस्टन्स म्हटलं आहे फायनाईट डिस्टन्स स्मॉल बी म्हटलं आहे आणि यांचं जर सेंटर कन्सिडर करून जर आपण आर्क ड्रॉ केलं, बरोबर, तर आर्क ड्रॉ केल्यानंतर आपल्याला असं आढळून येईल की त्याची जी काय लेंथ आहे, लेंथ ऑफ बी दॅट इज ऑफ द सर्कल अँड डी इट्स रेडियस. म्हणजेच ए पासून जी काही डी ही कॅपिटल डी ही त्याची रेडियस असेल, बरोबर. ए बी इज इक्वल टू स्मॉल बी. मग आता जर आपण ए बी जे कॅपिटल ए बी हा डायमीटर झाला, बरोबर, त्या सर्कलचा. मग आता कॅपिटल ए बी इज इक्वल टू आपण स्मॉल बी कन्सिडर करणार, कारण की ते फायनाईट डिस्टन्स आहे दोन ऑब्झर्वरमधील. नाऊ ए टू एस इज इक्वल टू कॅपिटल डी. सिमिलरली बी टू एस इज इक्वल टू ऑल्सो कॅपिटल डी. म्हणजे ऑब्झर्वर ए टू प्लॅनेट इज इक्वल टू कॅपिटल डी. सिमिलरली ऑब्झर्वर बी टू प्लॅनेट एस हे जे काही डिस्टन्स आहे इट इज ऑल्सो कॅपिटल डी. आणि यामध्ये जो काय पॅरलॅक्स अँगल आहे थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन कॅपिटल डी. म्हणजे जो काही पॅरलॅक्टिक अँगल किंवा पॅरलॅक्स अँगल असेल दॅट थीटा विच इज नियरली इक्वल टू ए बी अपॉन कॅपिटल डी वेअर थीटा इज इन रेडियन. मग आता जर थीटा इज इक्वल टू आपण म्हटलं आहे ए बी अपॉन डी, आता ए बी इज इक्वल टू स्मॉल बी आला, राईट, अपॉन डी. म्हणजेच इक्वेशन येईल तुमचं थीटा इज इक्वल टू डेव्हलप केली स्मॉल बी, राईट, थीटा इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी. हेन्स या इक्वेशनवरून डी इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन थीटा. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ द प्लॅनेट ऑर स्टार. जसं आपण डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड एनी स्टार जसं फाईंड केलं तसं आपण मेजरमेंट ऑफ ए साईज ऑफ द प्लॅनेट ऑर स्टार म्हणजे त्या प्लॅनेटची साईज किंवा त्या स्टारची साईजही मेजर करू शकतो. ती कशी, इफ डी इज द डायमीटर ऑफ द प्लॅनेट. जर स्मॉल डी हा त्या प्लॅनेटचा डायमीटर असेल, द अँगल सबटेंडेड बाय इट ॲट एनी सिंगल पॉईंट ऑन द अर्थ विच इज कॉल्ड द अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. जर तुम्ही ही जर डायग्राम जर बघितली, या डायग्राममध्ये हा जो प्लॅनेट दिसतो तुम्हाला ड्रॉ केलेला, या प्लॅनेटची डायमीटर म्हटलं आहे स्मॉल डी, बरोबर. आता इथे अर्थ दाखवलेली आहे, तर अर्थ, बरोबर, आणि हा जो काय डायमीटर आहे म्हणजे इथे जर आपण अगेन दोन पोझिशन दिले ए आणि डी किंवा ए आणि बी, बरोबर, ए आणि बी याचा जो काय डायमीटर असेल तो स्मॉल डी आणि ए टू प्लॅनेट म्हणजे आता अर्थ म्हटलं आहे, बरोबर, आणि ए टू अर्थ, सिमिलरली बी टू अर्थ यामध्ये जो काय अँगल असेल तो म्हटलेला आहे अल्फा. तेच म्हटलेलं आहे द अँगल सबटेंडेड बाय इट ॲट एनी सिंगल पॉईंट ऑन द अर्थ विच इज नोन ॲज द अँग्युलर डायमीटर ऑफ द प्लॅनेट. लेट अल्फा बी द अँगल बिटवीन टू डायरेक्शन when the two diametrically opposite points of the planet are viewed through a telescope as shown in diagram. बरोबर, ज्यावेळेस
अर्थवरून 2 प्लॅनेट ऑब्झर्व करत असाल तर त्या 2 प्लॅनेटमध्ये जो काही अँगल आहे तो हा अँगल म्हणजेच म्हटलं आहे अल्फा, बरोबर. इथं प्लॅनेटला नाव दिलेलं नाही आहे, आपण कन्सिडर करू शकतो ए आणि बी. आणि यामधील जे डिस्टन्स आहे स्मॉल डी म्हटलेला आहे आणि त्यामधील जो अँगल आहे तो अँगल म्हणजेच काय म्हटलं आहे अल्फा म्हटलं आहे. म्हणून इथं म्हटलं आहे लेट अल्फा बी द अँगल बिटवीन टू डायरेक्शन्स when two diametrically opposite points of the planet are viewed through a telescope. As shown in diagram, the distance capital D of the planet is large. Similarly बघा हे जे डिस्टन्स आहे अर्थ बिटवीन बी प्लॅनेट म्हणू किंवा अर्थ बिटवीन ए प्लॅनेट म्हणजेच ते काय म्हटलं आहे कॅपिटल डी इज लार्ज. जसं आपण प्रिव्हियस डायग्राम जर बघितली त्यामध्ये पण कॅपिटल डी हा कसा होता लार्ज होता आणि 2 पोझिशनमधील जे काय स्मॉल डिस्टन्स म्हटलं होतं आपण ते होतं स्मॉल बी होतं ते कसं होतं स्मॉल होतं ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. सिमिलरली हिअर ऑल्सो कॅपिटल डी इज द distance of the planet is large, we can conclude the diameter of the planet. मग यावरून आपण डायमीटर फाइंड करू शकतो. मग जसं थिटाचा इक्वेशन लिहिलं सिमिलरली या ठिकाणी हा अल्फा म्हटला आहे अँगल अल्फा इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. जसं प्रिव्हियस इक्वेशन जर तुमच्या लक्षात आलं असेल थिटा इज इक्वल टू काय म्हटलं आहे ए बी म्हणजेच काय स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी, बरोबर. सिमिलरली अल्फा इझी म्हटलं आहे थिटा होता इथं आहे अल्फा, बरोबर. तिथं होतं स्मॉल बी इथे आहे डी, एवढाच डिफरन्स आहे बाकी काहीच नाही. म्हणजेच अल्फा म्हटलेला आहे तिथे होता थिटा होता, इथे स्मॉल डी आहे त्या प्रिव्हियस इक्वेशनमध्ये होता स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी. इक्वेशन सेम फक्त इथं अल्फा आणि स्मॉल डी. नेक्स्ट मेजरमेंट ऑफ ए व्हेरी स्मॉल डिस्टन्स. वेन वी इंटेंड टू मेजर द साइज ऑफ द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स the conventional apparatus like vernier caliper or screw gauge will not be useful. बरोबर. ज्यावेळेस आपल्याला ॲटम्स आणि मॉलिक्यूल यांची जर साईज मेजर करायची असेल तर त्या ठिकाणी आपण जे काही लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल करताना वर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर स्क्रू गेज राईट किंवा स्पेरोमीटर हे यूज करतो तर ते या ठिकाणी यूज करता येणार नाही. का ॲटम्स अँड मॉलिक्यूल ॲटम्स आपण बघू शकतो का इनविजिबल आहे. Therefore, we use the electron microscope or tunneling electron microscope to measure the size of the atom. पॉईंटचं नावच ते म्हटलं आहे काय म्हटलं आहे मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. आता स्मॉल डिस्टन्सेस नाही फक्त व्हेरी स्मॉल डिस्टन्स जर मेजर करायचं असेल तर त्यासाठी बरोबर वर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर स्क्रू गेज किंवा स्पेरोमीटर यांचा यूज होणार नाही. जर आपल्याला ॲटम्स आणि मॉलिक्यूल यामधील जे काही स्मॉल डिस्टन्स आहे हे जर मेजर करायचं असेल तर फाइंड करायचं असेल तर त्यासाठी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप और टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे यूज करू शकतो, बरोबर. थँक्यू व्हेरी मच.